नमस्कार, मी डॉक्टर रुपाली निकम. मी आज तुमच्याशी तुमच्या मुलांच्या करिअर ऑप्शन्स विषयी बोलू इच्छिते. पालकांना हा एक खूप शंका असते त्यांच्या मनामध्ये की 10वी-12वी झाल्यानंतर आपल्या मुलाला कोणत्या साईडला आपण टाकावं, काय ऑप्शन्स आहे अवेलेबल. आजकाल आपण बघतो की प्रत्येक फील्ड मध्ये खूप सॅच्युरेशन झालंय. त्याच्यामुळे आपण नेमकं असं कोणता फील्ड सिलेक्ट करावा जिथे आपल्या मुलाच्या भविष्यालाही चांगलं कलाटणी मिळेल आणि आपल्याला स्कोप पण आहे. तर आजकाल काय झालेलं आहे की मोठे मोठे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहे, सगळीकडे पॅरामेडिकल स्टाफ जो असतो, म्हणजे डॉक्टरच नाही तर डॉक्टर बरोबर जे पॅरामेडिकल स्टाफ असतात, सिस्टर स्टाफ असतात, ओटी असिस्टंट असतात, तर त्यांच्या रिलेटेड जे शिक्षण असतं, जे 10वी-12वी नंतर मुलं करू शकतात, तर त्या शिक्षणाला पण खूप स्कोप आहे. कारण की आजकाल गव्हर्नमेंटचे काही नियम आहेत प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटलसाठी, गव्हर्नमेंट हॉस्पिटलसाठी, ज्याच्या अंतर्गत त्यांना उच्च शिक्षित पॅरामेडिकल स्टाफची गरज असते. त्यामुळे आजकाल हा GNM कोर्स म्हणा किंवा ओटी असिस्टंट कोर्स, DMLT कोर्स, याची जी गरज आहे, आवश्यकता आहे, ती खूप प्रमाणात वाढलेली आहे. आणि आपला एक गैरसमज असतो की वैद्यकीय क्षेत्र म्हटलं की त्याला खूप जास्त पैसे लागतील किंवा आपल्या मुलाला ते झेपवेल का, किंवा ते खूप हेक्टिक होऊन जाईल का, अशा बऱ्याच शंका त्यांच्या मनात असतात. आणि त्याच्यामुळे ते ह्या क्षेत्राशी रिलेटेड जे अपॉर्च्युनिटीज आहे ते घेण्यासाठी घाबरतात. पण असं बिलकुल नाहीये. सागर आहेर सरांचं जे जनमंगल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचं स्वराज नर्सिंग अँड पॅरामेडिकल कौशल्य विकास संस्था आहे, ह्या संस्थे अंतर्गत गव्हर्नमेंट मान्य GNM, ओटी असिस्टंट, DMLT याचे कोर्सेस त्यांच्याकडे आहेत, ज्याची फी सुद्धा अगदी माफक आहे. आणि त्याच्यात ते थेअरी तर करून घेतातच, पण त्याबरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा मुलांना मिळालं पाहिजे, जेणेकरून बाहेर गेल्यावर जेव्हा ते जॉब करतील ऍक्च्युली, तेव्हा त्यांना अडचण येऊ नये. याच्यासाठी त्यांनी आमचं जे द्वारकाधीश हॉस्पिटल आहे, पीडियाट्रिक, मेडिसिन, जनरल हॉस्पिटल्स, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, बहुत सगळ्या ठिकाणी इंटर्नशिप ठेवल्या आहेत मुलांच्या. इंटर्नशिप मध्ये ते हॉस्पिटल्स मध्ये अटॅच राहतात आणि इथे वेगवेगळे कसे आपण हँडल करतो, वेगवेगळे डिपार्टमेंट, ते त्यांचं पूर्ण त्यांना सखोल माहिती मिळते. जसे की आमचं गायनॅक हॉस्पिटल आहे, ते इथे OPD मध्ये कसं मॅनेज करायचं, त्याबद्दल OT, लेबर रूम, याचं सगळं शिक्षण त्यांना मिळतं. तर त्याच्यामुळे ते जास्त प्रभावीपणे काम करू शकतील, त्यांना प्रॅक्टिकल, थिअरिटिकल सगळं नॉलेज मिळेल आणि माफक खर्चात हे सगळं होईल, म्हणजे गोरगरिबांना त्याचा फायदा उचलता येईल. तर प्लीज तुम्ही या कोर्सेसचा फायदा करून घ्या, एवढंच मला सांगावं असं वाटतं. धन्यवाद.